भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एका पत्रकाराने महाराष्ट्राचे जे आपले जलसंपदा मंत्री आहेत आणि भाजपाचे जे नेते आहेत गिरीश महाजन यांना एक साधासा प्रश्न विचारला. साहेब, हा भारताचा स्वातंत्र्य दिन कितवा आहे? प्रश्न अगदी सोपा होता. पण या प्रश्नाचं उत्तर देताना महाजन यांनी हा प्रश्न दुसऱ्यालाच विचारला आणि इथे सुरू झाला चर्चेचा विषय. कारण हा प्रश्न कोणत्याही अवघड राजकीय समीकरणाचा नव्हता, कोणत्याही अर्थसंकल्पाचा नव्हता, कोणत्याही सरकारी योजनेचा नव्हता. हा प्रश्न होता आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा. ज्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, चंद्रशेखर आझाद आणि असंख्य अज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला, ज्यांनी तुरुंगवास भोगला, हाल अपेष्टा सहन केल्या आणि आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या भारताचा स्वातंत्र्य दिन नेमका कितवा आहे हा साधा प्रश्न विचारला गेला. मंत्री महोदयांकडून त्या क्षणी उत्तर अपेक्षित होतं, पण त्यांनी हा प्रश्न दुसऱ्याला विचारल्याने सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. प्रश्न एका मंत्र्याला विचारला होता, पण त्यातून प्रश्न आपल्या संपूर्ण व्यवस्थेला पडतोय. आपण आपल्या देशाच्या इतिहासाकडे किती गांभीर्यानं पाहतो. स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त 15 ऑगस्टला ध्वजारोहण करणे, राष्ट्रगीत म्हणणे आणि सोशल मीडियावर तिरंग्याचा फोटो लावणे एवढंच आहे का? की त्या दिवसामागचा इतिहास, त्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव आणि देशाच्या इतिहासाबद्दलचं भानही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषतः जे लोक सरकारमध्ये मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळतात त्यांच्याकडून अशा मूलभूत प्रश्नांची उत्तरं आपल्याला अपेक्षित असतात. कारण सत्ता ही केवळ पदाची ओळख नसते मित्रांनो, ती जबाबदारीची ओळख असते. गिरीश महाजन हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ राजकीय नेते आहेत आणि त्यासोबतच ते जलसंपदा मंत्रिपदाची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. त्यामुळे पत्रकारांनी विचारलेल्या अशा प्रश्नावर त्यांच्या उत्तराकडे साहजिकच सगळ्यांचं लक्ष असतं. या घटनेवर टीका करायची का हा फक्त क्षणिक गोंधळ मानायचा, हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय असू पण शकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास हा कोणत्याही एका पक्षाचा किंवा नेत्याचा विषय नाही आहे, तो प्रत्येक भारतीयाचा इतिहास आहे. मित्रांनो, स्वातंत्र्य आपण म्हणतो, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं नाही तर ते मिळवलं गेलंय कितीतरी बलिदानांनी. आणि म्हणूनच आज गरज आहे ती केवळ नेत्यांना प्रश्न विचारण्याची नाही, तर स्वतःलाही एक प्रश्न विचारण्याची. आपल्याला आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास किती माहिती आहे? स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारांची नावं आपल्याला किती आठवतात? आणि सर्वात महत्त्वाचं, आपण मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत किती समजून घेतो? कारण तिरंग्याला सलाम करणं सोपं आहे, पण त्या तिरंग्याच्या प्रत्येक रंगामागचा इतिहास समजून घेणं आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही खरी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य दिनाचा आकडा विसरला जाऊ शकतो, पण स्वातंत्र्यासाठी दिलेलं बलिदान कधीही विसरता कामा नये. मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? मंत्र्यांनी अशी मूलभूत प्रश्नांचं उत्तर तात्काळ देता आलं पाहिजे होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.